नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी रात्रग्रस्त दरम्यान माली गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत सर्व प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते। त्या अनुषंगाने सिंदखेड पोलीस ठाण्याचे सपोनी रमेश जाधवर यांची रात्रीला गस्ती दरम्यान सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीत सारखणी येथे पेट्रोलिंग करीत असताना दिनांक 19 जून 2025 रोजी अंदाजे रात्रीचे 3 वाजता दरम्यान एक ऑटो काळ्या व पिवळ्या रंगाचा TS16 एवढी 2924 हा सारखणी परिसरात संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले। पोलीस गाडी पाहून ते ऑटो मध्ये दबा धरून बसल्याचे दिसून आले। तेव्हा सदर ऑटो थांबविले असता त्या ऑटो मध्ये ऑटो चालकासह 6 जण दिसून आले। त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता शेख फारुख शेख कुर्बान वय 35 वर्ष, शेख पाशा शेख हमजा वय 32 वर्ष, शेख अजीम शेख अवनक वय 35 वर्ष, शेख गुलफाम शेख शौकत वय 23 वर्ष, शेख अफरीदी शेख जैरुद्दीन वय 25 वर्ष, शेख जलाल शेख शौकत वय 24 वर्ष, सर्व राहणार मुलतान चिखली तालुका किनवट जिल्हा नांदेड असे सांगितले व त्यांची बारकाईने पाहणी केली असता ते दरोडा घालण्याच्या तयारीने घातक शस्त्रासह मिळून आले। तसेच रमेश जाधवर सपोनी पोलीस स्टेशन सिंदखेड यांनी घटनास्थळी पाहणी करून नमूद आरोपितांविरुद्ध गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्यातील आरोपितास अटक करण्यात आली। सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना अधिक चौकशी केली असता सदर आरोपितांवर यापूर्वीही पोलीस स्टेशन किनवट येथे गुन्हा दाखल असल्याचे समजले। सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता आरोपींचा 4 दिवस PCR घेऊन अधिक तपास सुरू आहे। अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड, सूरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक विभाग भोकर, रामकृष्ण मळघने उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश जाधवर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोस्ते सिंदखेड, पोहेका गजानन कुमरे, चालक गोविंद कदम, सतीश कोंडापल कुलवार, रघुनाथ मडावी, प्रफुल्ल पवार, संदीप वानखेडे, संजय शेंडे, रविकांत कांबळे, श्याम चौहान, ज्ञानेश्वर वेलदोडे यांनी या कार्यवाहीत सहकार्य केले आहे। अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक करून अभिनंदन केले। शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।